तर गुड मॉर्निंग मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी आज पण शेतामध्ये आलो आहे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन माझ्या चॅनलवर. तर मित्रांनो, काल आपण ब्लॉग अपलोड केला होता, पण त्याच्यावर काही विशेष रिस्पॉन्स भेटला नाही. पण ठीक आहे, आपण प्रयत्न करत राहणार आहे. जे काही व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल माझा, तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आज तारीख आहे मित्रांनो 27 फेब्रुवारी 2025. तारीख पण महत्त्वाची आहे ना, कारण कळतं की ब्लॉग कोणत्या तारखेचा आहे. तर चला आता चहा वगैरे घेऊ. तर मित्रांनो, फायनली आपण चाललोय आता घरी. तर चहा वगैरे घेऊ मस्त, आणि सांगतो मी, कळवतो तुम्हाला आज काय काय होतं दिवसभरात, काय काय नाही. हे असा रस्ता आहे, या रस्त्याचं काम चालू आहे. आमच्या शेताकडे जातो हा रस्ता. दिवस झाले मित्रांनो, या रस्त्याचं काम चालू आहे, पण अजून काही रस्ता व्हायला तयार नाही. खूप त्रास होतो यायला जायला, पण ठीक आहे, काय करणार आता, ऑप्शन नाही आपल्याकडे. तर चला आता, हे असं गाव आहे आमचं. धन्यवाद. मेथीची भाजी आहे. पाणी पितो. बघू मित्रांनो, आता ब्लॉग कसा होतो, पुढचे अपडेट करतो मी, पुढे काय होतं. हा, नमस्कार नमस्कार मित्रांनो, चाललो आता कामावर. आमची पार्टी हे मग मित्र आहे गावातलंच, त्याला ओळखू शकतो. इंस्टावर आयडी याची खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये. बोला ना सर काहीतरी आमच्या युट्यूबला. जे हरी मंडळी, तो कामानिमित्त राजूरला. हे पण असंच काम आमचे मित्र अविनाश भाऊ पाटील कापसे यांचे हॉटेल मित्रांनो खूप फेमस. यांच्या इथे आम्ही रोज सकाळी चहा घ्यायला थांबतो. हे बघू शकता मित्रांनो, चांगला माणूस आहे, काही विषय नाही. हा, तुम्ही थांबू शकता इथं. दयाळू माणूस आहे. तर चला आता डायरेक्ट राजूर मध्ये भेटू तुम्हाला. धन्यवाद. तर मित्रांनो, आलोय कामावर. आज गाडी शेटच्या घरीच साफ केली आणि आता चाललो भाऊच्या कामावर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघू आज काय होतंय, कसं ब्लॉग होतंय, कुठं जाणं होतं, कसं कसं होतं ते अजून मला माहिती नाही. इथं वळायचं म्हटलं तर थोडं लक्ष देऊन वळणं लागतं मित्रांनो, कारण रिस्की काम आहे इथं थोडं. हे बाईकवाले मागं पुढं पाहतच नाही राव, कायच करा या लोकायला. मग काही धक्का लागला तर मग येते ते मोठ्या गाडीवर. थांबय बाबा. चला आता रोजच्या प्रमाणे व्हिडिओ चालू केला. बघू आता काय काय होतं. रिस्पॉन्स द्या व्हिडिओवर. काल व्हिडिओ पोस्ट केला तर त्याला व्ह्यूजच नाही आले मित्रांनो. तुमच्यापर्यंत जरा व्हिडिओ हा पोहोचला तर कमेंट करायला विसरू नका, कमीत कमी, कारण मग मला कळतं ते की बाबा कुठपर्यंत व्हायरल होऊ लागले व्हिडिओ. तर चला आता डायरेक्ट बांगल्यावर भेटू. तर चला मित्रांनो, जेवण करून घेऊ एकदा सकाळी सकाळी. तर चटणी आहे, हे पोळ्या, साहेबाच्या घरचाच डबा येऊ, काय मटकीची भाजी आहे मस्तपैकी. जेवण आटपून घेऊ, मग नंतर दिवसभर टेन्शन राहत नाही काही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघू आज काय होतंय, कुठं कुठं जात आहे. मग ठीक आहे. हे बघा कसे शांत बसलेत. भोकरदनला आलोय मित्रांनो. आता इथून शिर्डीला जायचा विचार आहे, लग्न आहे तिथं. जर शिर्डीला गेलो तर आपलं दर्शन देखील होईल. बघू आता पुढे काय होतंय, तर मी अपडेट कळवतो तुम्हाला. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. बसलो झाडाच्या सावलीखाली निवांत. बघा
तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की शिर्डीला जाणं आहे लग्नाला म्हणून. तर मित्रांनो फायनली आम्ही निघालोय आता शिर्डीसाठी. हे बघा पुतळा किती भारी दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो. हे रस्त्याचं काम झालेलं आहे मित्रांनो, फक्त एवढंच बाकी आहे. पुढं एकदम सुपर रस्ता झालेला आहे. पोटातलं पाणी सुद्धा आलं नाही मित्रांनो. या रस्त्यात एवढं ब्रँड काम झालेलं आहे. राजूर ते फुलंब्री एकच नंबर. ट्रॅफिक पण कमी असते. तुम्ही एखाद्या वेळेस या रूटने तुम्हाला जायचं असलं तर तुम्ही हा रस्ता प्रेफर करू शकता 100%. खूप सुंदर रोड आहे. नाल्याचं काम चालू आहे. ठीक आहे, भेटू आता डायरेक्ट शिर्डीमध्ये. तर मित्रांनो इथं थांबलो होतो आपण. आता आपण चाललो बघा संभाजीनगरमध्ये. जस्ट पोचलोच आहे आपण. संभाजीनगरहून आपण शिर्डीला जाणार आहे मित्रांनो. तिथं जरा साईबाबाचं दर्शन जरा झालं शक्य तर खूपच भारी होईल. आता मी चाललो कॅनॉटला. हवा चेक करायची गाडीची, नायट्रोजन. साहेब गेले दुसऱ्याच्या गाडीत, त्याच्यामुळं व्हिडिओ आपण चालू केला. साहेब असले तर व्हिडिओ बनवता येत नाही मित्रांनो, तुम्ही समजू शकता. अरे बाबा थांबा आहे बाबा. तर चला मित्रांनो आता कॅनॉटमध्ये भेटू आपण. इथं बीड बायापासला लय ट्रॅफिक असते मित्रांनो नेहमी, बघू शकता तुम्ही. RTO पण असतं तिथं, पण आपण सीट बेल्ट लावलेला आहे त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. बघा किती ट्रॅफिक. इथं जास्तच काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते मित्रांनो, जेणेकरून एखादा गाडीवाला बाईकवाला आपल्याला येऊन आपली पप्पी घेणार नाही. चला आपण कॅनॉटमध्ये भेटू. मित्रांनो मी आहे आता चिकलठाणा भागात. लय ट्रॅफिक लागली इथं. ट्रॅफिक लागली ना तर लय बोर होतो माणूस. चालवणारे लय बोर होतो, चालवणारे ड्रायव्हर चालक. बाकी तर काही बसणार आहे तर काही प्रॉब्लेम नाही, पण एवढंच की डोकं दुखायला लागतं गेले ट्रॅफिक लागले. आता संभाजीनगरमध्ये पोहोचलेलो आहे. आता इथून आम्ही जाणार शिर्डी. जेवढं व्हिडिओ बनवता आला तेवढा बनवतो मी, प्रयत्न करतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एवढी विनंती तुम्हाला बी. टाका बरं फेमस करून मित्रांनो मला. तुमच्यात काही करू शकता तुम्ही, तुमच्यातली क्वालिटी कोणाला बी वर नेऊ शकता आणि कोणाला बी खाली आणू शकता. लय ट्रॅफिक लागली बाबा बेकार. तर चला भेटू आपण कॅनॉटमध्ये. चाललो मी नाश्ता वगैरे करू तिथं. ठीक आहे चला मित्रांनो, इथं एकदा हवा चेक करून घेऊ आपण. नायट्रोजन हवा भरायला सांगितली साहेबांना. आता इथं 39 आणि 41 मागच्या. तर बघ याव द्या करा. चालो मित्रांनो मी आता जवळ. अरे हवा चेक करायचे 50 रुपये घेते मित्रांनो, फक्त हवा चेक करायचे. 50 रुपये घेतले त्या ना. ते नाही भाऊ 10 रुपये बी कमी नाही घेऊ शकत म्हणे मी, मला हिशोब द्यावा लागतो म्हणे. म्हटलं ठीक आहे बाबा घेऊन टाक. बोललो बाबा माझ्या कुठं खिशातून घेऊन आला म्हणून देऊन टाकले. मग त्याला लागला मित्रांनो आपल्याला आता उडान पूलवर सांगायचं बा आपल्याला त्या.
इकडे खाली प्रोझोन मॉल आहे मित्रांनो. लयच ऊन लागू राहिलं मित्रांनो. आज उन्हाळा लागला आता. इथून पुढं तर बाप तरी 2 वर AC आहे. मित्रांनो रामगिरी हॉटेल जवळ जरा आले तुम्ही कदाचित इथं या सिग्नलवर. इथून तिरुमूर्ती आप्पाचं नाश्ता सेंटर आहे बघा इथं पुढं. खूप भारी क्वालिटी तिथं नाश्ता करू शकता तुम्ही. आलेच तरी तिथं आपल्याला इथून युटर्न घ्यायचा आहे. अगोदरच सिग्नल लागले. थांबा. आला कपडे विकणारा माणूस. ऑलरेडी कपडे रे बाबा हे बघून नाही रे दादा लागत नाही आम्हाला. इथं मित्रांनो नाश्ता करू थोडा कॅनॉटला. जाऊ दे मिरच्या राहू दे. ते टाकून ये. तर फायनल मित्रांनो आपलं शिर्डीमध्ये आगमन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो आपली गाडी पुढे उभी. किती वर्ष झाली आता पूर्वी? 12. मुलगी ह्याकडे पाहिजे दोन्ही लग्न सांगितलं का आपल्याला. चालेल ठीक आहे. तर मित्रांनो फायनली आपण शिर्डीहून घरी आलोय मी. बघू शकता. आणि आता किती वाजले? 11 वाजलेच मित्रांनो. बघू शकता. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो मी. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये उद्या. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.